रूप पाहता लोचनी सुख
संतांचे उपकार मद निरंतर जागविते काय द्यावे त्यांचे मागे उतराई ठेवी तो हा पायी जीव तोडा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायाच शिकविते काय द्यावे त्यांचे मागे उतराई ठेवी दहा पायी जीव थोडा तुका म्हणे वस्त धेनुवेच्या चित्ती तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती कैसे मद येते सांभाळित काय द्यावे त्यांचे वागे उतराई देवी पायी जीव थोडा पांडुरंगा करू दुसरे चरण संतांच्या ज्ञान कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविते काय द्यावे त्यांची वावे उतराई ठेवी तो हा पायी जीव तोडा आज परिवर्तनी एकादशी आणि या एकादशीला 1978 पासून चालत आलेली अखंड परंपरा म्हणजे बडनोबा बाबांची पुण्यतिथी साजरी होत आहे. सामान्य गोष्ट नाहीये. आपले आई वडील गेल्यानंतर आठवण होईलच असं काही सांगता येत नाही. पण त्या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन त्या काळापासून
स्थापन केलेलं आहे ते आमचे उदयस्थान हरिभक्त परायण सच्चिदानंद स्वरूप गोविंद बाबा गाडगे महाराज आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून वैकुंठवासी सच्चिदानंद स्वरूप ज्ञानेश्वर महाराज झंझणे आणि त्यांच्या सोबत असलेलं हे सगळं मंडळ म्हणजे मुलं. दोन माणसांची दोन मुलांची सेवा करताना आई वडिलांना नाकीन न हाताची ही परिस्थिती आहे आणि हा कार्यक्रम अविरत चालू ठेवलेला आहे. त्यांच्या भाग्यात आलेले मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय पर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम एक भगवान परमात्म्याची शक्ती आणि तोच या सर्वांच्या रूपाने नटलेला आहे. त्याची लीला करण्याकरता भगवान परमात्म्याने मुख्य महाविष्णू आपल्या संप्रदायाचे मूळ आहे बरं का. पहिल्यांदा लीला करण्याकरता कोणाचा अवतार घेतला? ब्रह्मदेवाचा, नंतर अत्री ऋषींचा, नंतर दत्तात्रयांचा, नंतर नारायण जाळवणकर, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांताबाई. मुख्य महाविष्णूचे हे अवतार आहे, सामान्य नाहीये लीला करण्याकरता. आणि मग बंडोबा बाबा आणि बंडोबा बाबा स्वतः घडले. आज जो गाजावाजा होतोय तो उगीच होत नाही, स्वतः केले आणि करून दाखविले. केले आणि मग करून दाखवले, स्वतः घडले आणि मग सर्वांना घडवले. याचा श्रेय कोणाला जातंय? केवळ बंडोबा बाबांना जातं, कारण बंडोबा बाबांची पुण्यतिथी आहे. आणि बंडोबा बाबांचे चिरंजीव केरोबा बाबा आणि बंडोबा बाबांचे नातू श्रीपाद बाबा. गावात कुठेतरी प्रवचन ऐकलं, ते म्हणायला लागले आजोबा बंडोबा हे काय बरोबर वाटत नाहीये, पण ही परंपरा व्यासांनी दर्शवलेली आहे. आपले बाबाचे आई बाबा जर नसते तर आपले बाबा जन्माला आले असते का? कदापि आले नसते. आपल्या आईचे आई बाबा नसते तर आपली आई जन्माला आली असती का? आणि त्यातून आपण 7व्या जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाने हा विचार करायचे. फार उपकार आहेत त्यांचे. त्याला ज्ञानेश्वर महाराज पुरावा देत आहेत. ज्ञानदेव संघ झाला हरिपाठ आणि पूर्वज वैकुंठ. आमच्या पूर्वजांनी आमच्या करता वैकुंठाची वाट सोपी करून ठेवली आणि म्हणून ती आम्हाला सहज गवसली. म्हणून अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिंध्या करू नका. ज्ञानदेव म्हणे व्यासांची या खुणा आणि द्वारकेचा राणा बाबांच्या मुखातली वाणी आहे बरं का. कारण माझी इथं वास्तविक इथं लायकी नाहीये उभं राहण्याची. मी कीर्तनकार देखील नाहीये, पण गाडगे बाबांनी आमच्या जयरीकडे निरोप पाठवला आणि जयरींनी मला निरोप दिला. बाबांच्या पुण्यतिथीला बंडोबा बाबांच्या पुण्यतिथीला तुम्हाला कीर्तन करायचं आहे विठ्ठलवाडीला 11 ते 1 या दरम्यान. 31 वर्षापासून इथं आमचं सुद्धा या सेवेला माझ्या संपूर्ण कुटुंबाचा सहयोग आहे. हे बाबांचे संस्कार आहेत.
या मंडळाला पुन्हा मी मागे येतो, या मंडळाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. तर हे मंडळ जे आहे हे सगळं भाग्यवंत आहे. शुद्ध बीजापोटी खरे रसाळ कोमटी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी. पुढच्या चरणाला भयंकर महत्व आहे. उगीचे अविरत कार्य चालू नाहीये. सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ म्हणजे 3.5 कोटी रोमामध्ये जरा सुद्धा मळ विक्षेप आवरण उडलेला नाहीये, म्हणून त्यांना ती संज्ञा आहे बरं का. सर्वांग निर्मळ आणि चित्त जैसे गंगा जळ. आणि त्यामुळे हे कार्य अरे भारत खंडामध्ये मिळेल हे प्राप्ती इथं परम भाग्याची संपत्ती आहे. एवढ्यावर भागून जमणार नाहीये. पण भाग्याचे हे भाग्य तुम्ही आम्ही सर्व कोण आहोत, भाग्यात भाग्यवंत आहे त्याचं नाथ महाराज पुरावा देत आहेत. भाग्याचे हे भाग्य धन्य ते दिलेली आहे. कारण साठवण्याची जी रीत आहे ती तुम्हाला संतांमुळे प्राप्त झाली. संकटी सुखात नाम सदा गाय, संकटी सुखात नाम सदा गाय, न विसंबदेवराय क्षण एक, न विसंबदेवराय क्षण. एवढ्या पदापर्यंत मिळेल एका जनार्दनी धन्य त्यांचे देव, एका जनार्दनी धन्य त्यांचे देव, उभा स्वयंमेव देव घरी, उभा स्वयंमेव देव घरी. धन्य त्यांचे तुम्हाला दिलेली आहे. कारण तुम्हाला सच्चिदानंद स्वरूपाला पोचवलेले आहे आणि म्हणून हे कार्य घडतंय. आपुलिया हिता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाची हे जे मंडळ जे आहे आणि त्यांना सहयोग देणारे हे तुम्ही सेवन करते देखील त्याच्यामध्ये
प्रमाणे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे आणि म्हणून या गीतीला भयंकर महत्व दिलेलं आहे. का इतकी ही रीत तुम्हाला प्राप्त झाली म्हणून ज्या वडिलांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आणि तुम्ही ते तर त्यांचा तो उद्धार झाला पण त्या वडिलांनी तुमचा देखील उद्धार केला म्हणून नामदेव महाराज तुमची पण दोन्ही गातात आणि तुमच्या आई वडिलांची धन्य त्याची माता आतापर्यंत बऱ्याच महात्म्यांना आपली मालिका सुद्धा माहिती नाहीये. आम्ही श्रीपाद बाबांच्या काळामध्ये जर नसतो ना तर या आपल्याच माणसाने आमच्या मांडगुटीवर पाय देऊन यांना आम्हाला तुडवलं असतं.
पण श्रीपाद बाबांच्या काळापासून आम्ही आहोत. श्रीपाद बाबांनी आम्हाला अंगा खांद्यावर अडचणीतून काढली भल्याची हो. शांताबाईंनी सर्व प्रेम दिलं बरं का. ही देवाला साठवण्याची जी रीत आहे, या रीतीला सर्वच पात्र होतील असं ते सांगता येत नाही. जरी त्यांनी इकडं पाय दिलं तरी, इकडं प्रवेश केला तरी सुद्धा एका जनार्दनी न घ्यावा संशय आणि निश्चयाची होय हरी रूप हरिपद प्राप्ती. आता माझे शब्द आहेत आणि एक शब्द खटकत आहे बरं का. दोन प्रसंग बाबा आपल्याच माणसांनी, माझा सुद्धा कार्यक्रम होऊ देत नाही, पण बाबांनी आपल्याला काय शिकवलंय, संतांनी गाय काय खाते तिकडे पाहू नका, आपल्याला दुधाची गरज आहे. अरे अर्जुना, श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश करतात, अर्जुना तू या कौरवांचे कर्म पाहत बसलास, कोटी जन्म गेले तरी तू यातून चढून जाणार नाहीये. मग तू कुठे बघ, अधिष्ठानाकडे बघ, तर तुझा मेळ बसेल, नाही तर हजारो कोटी जन्म घेतले तरी तुझा मेळ. अरे तुझ्यामध्ये पण मीच आहे आणि त्यांच्यामध्ये पण मीच आहे. तुझ्यात राम, माझ्यात राम आणि सर्वांमध्ये राम राम विष्णुमय जग. वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम. संतांनी हे कार्य केलं आणि एवढं मोठं नाक मिळून सुद्धा जर आपल्या ठिकाणी द्वैत भाव जर शिल्लक राहत असेल तर त्याला एकच पर्याय, ज्ञानेश्वर पर्याय पुरावा देत आहे. द्वैताची धारणी गुरुविन ज्ञान त्याग त्याचे कीर्तन घडेल नाही. मी उपकाराबद्दल थोडस सांगतोय. तुकाराम महाराजांचा 5वा वेद बोलतोय आणि ही बातमी काशीपर्यंत गेली आणि काशीवरनं लेफ्ट राईट करत कुठं आले, देहू गावामध्ये पोहोचले. कोण? रामेश्वर भट्ट. पोहोचल्यानंतर तिथे विचारलं तुकाराम महाराज कुठे राहताय. तर तुकाराम महाराज म्हणजे येड्या तुका म्हणून अशी त्यांची प्रसिद्धी होती. कोण तो येड्या तुका का? आता त्यांना काय माहिती रामेश्वर भट्टाला, पण त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली होती. 5वा वेद बोलतोय. आता सुद्धा आनंद संप्रदायाचं नाव काढलं की तळपायाची आग मस्तकात जाते. आजही आम्ही कार्यक्रम करतोय, 31 वर्षापासून कार्यक्रम करतोय. संतांनी जसं कार्य केलं त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून करतोय. एक पुढे विषय रामेश्वर भट्ट. मग त्या सद्ग्रस्तांनी सांगितलं
ते पुढे आणि अरे तुकाराम 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 आहेत का या घरात? तेवढा तुकाराम बाबांची मुलगी बाहेर आली. कोण हवंय? तर तुकाराम महाराज हवे. तर ते आता 2 नंबर विधीला गेले. आता त्यांनी वास्तविक काय बोलले की घरात या बसा. 2 नंबर विधीला कुठे गेले? ते एवढे उत्तम झाले होते त्यांच्या भेटी करता की कधी त्याची ते मला भेटताय. तर पाठीमागे पूर्वी कसं आहे गावाच्या बाहेर कुठल्याही दिशेला 2 नंबरच्या विधीची सुविधा असायची सर्वांकरता. मग त्यांनी त्या मुलीने आग्रह केला घरात या बसा. त्यांनी सगळेजण गेलेत कुठं? पश्चिम दिशेला गेले. ठीक आहे ते गेले. गावाच्या बाहेर गेल्यानंतर बरीच मंडळी गेली होती सगळं विधीला. ते एकाला विचारलं की बाबा इकडे तुकाराम महाराज कुठे आहे? ते बघा ते शेतामध्ये एकटेच आहे. ते मोठे शेत आहे ना त्याच्यामध्ये एकटेच ते बसलेले आहे. तिथे जावा. तिथे गेल्याच्या बरोबर तुकाराम महाराजांच्या रोमारोमामधून भजन हेच भजन तुमच्या रोमारोमामधून चालू आहे. ते भजन ऐकल्या बरोबर त्यांची तळपायाच्या मस्तकात गेली आणि ते 2 नंबर विधीला बसलेले आहेत. प्रत्येकाचा अनुभव येतो आणि 2 नंबर विधीला बसलेला असताना त्यांनी त्यांच्या ढुंकणावर लाथ मारली. काय अवस्था झाली असेल? बंद करते भगवंताचं नामस्मरण. दापटी मारले त्यांच्या. ते म्हणतात मी काय बंद करू? माझी मद झाली त्यांचं धोतर एक बाजूला एक बाजूला. काय किती ज्ञान पद्धत नाही जीवाला. आज ही धर्म मार्तंड आपल्या सोबत आहे. करायचं काय? तुका म्हणे एका देहाचे अवयव दुःख जीव भोग पावे. आपले दोट आपले दात. त्यांनी ते मारल्यानंतर ती 33 कोटी रोमा मधली शक्ती त्यांच्या हातामध्ये पायामध्ये प्रेरित झाली. कोणाच्या? रामेश्वर भट्टांच्या. रामेश्वर भट्टांच्या अंगामध्ये ती शक्ती प्रेरित झाल्या बरोबर हे मला असं काय होतंय. आणि मग आळंदीला गेले. त्यांना पण काही झोप नाही. रात्रंदिवस त्यांना चैन नाही. कोणाला? रामेश्वर भट्टांना. आग नव्हती झाली आणि 10 नव्हता झाला बरं का. कारण ते शीतळ आहे. त्या शिव आले आले आणि तो या नामे. पण अवस्था ज्या वेळेला ही रोमारोमामध्ये प्रगट होतो त्यावेळेला जीव घाबरतो. अर्जुन सुद्धा घाबरला. कारण का? दिव्य दृष्टी दिली नव्हती. गेले. त्यांची याचना केली माऊलींची. माऊलींनी सांगितलं भाऊ तू ज्याचा अपराध केलाय तोच तुला क्षमा करू शकतो. माझा काही अपराध केलेला नाहीये. ज्यांचा अपराध केलाय त्यांची क्षमा माग. पुन्हा आले. आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या घरी आले. महाराज महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं या 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 बसा.
बरोबर बसायला सांगितलं, ते बसले नाहीये. हा जे अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा, त्याच्या मनाला बोध झाला आणि सीताराम तुकाराम महाराजांचे पाय पकडले. काय पकडले? पाय पकडले आणि पकडल्या बरोबर मला क्षमा करा, माझ्या अपराधाची मला क्षमा करा. तुम्ही सामान्य नाही आहात, तुम्ही सामान्य नाही आहात. माझ्या अपराधाची चूक माझ्या लक्षात आलेली आहे. कृपा करून तुम्ही मला जवळ घ्या. आणि त्या वेळेला तुकाराम महाराजांना अनुग्रह कोणी माफ करा, तुकाराम महाराजांनी अनुग्रह कोणाला केला? महावाक्याची नावे, गुरु कृपेची थावे, माता हात ठेवला नव्हे, आपण दिला जैसा. आणि मग त्यांची अवस्था झाली. चित्त चाकाटले आटू घेत, तुळाच्या पांगुळली जेथीच्या तेथ, अपार कंजुकीत रोमांच आले, अधून मिळत डोळे, वर्षताकी आनंद जळे, या सुकर्मिणीची बळे, बाहेर कापे कापे तो थरारी, स्वरूप देखील नेत्री, आसू त्या भितरी वाहता ते. जोपर्यंत किती भाव तुमचे होऊ द्या, आता परिस्थिती अशी आहे, जरा अंगाला थरथरी आली, महाराज त्यांना हे देऊन टाका, प्रबोध देऊन टाका. वाट लावून टाकली, वाट लावून टाकली. फार विचित्र परिस्थिती आहे. आणि मग असा ज्या वेळेला अनुभव कोणाला आला? रामेश्वर भट्टांना. आणि रामेश्वर भट्टांना अनुभव आल्याच्या नंतर ते देवाला त्यांची मती सांगतायत. कोणाची? तुकाराम महाराजांची. काय सांगू देवा तू बाची ख्याती, काय सांगू देवा तू बाची ख्याती,
धाका घातल्या ना त्यांना देखील काय जवळ घेतलं. ऐसी कळमण्याची जाती करी लाभाविन प्रीती लेकुराचे हित वाये माऊलीचे चित्त गुणदेवचे आती न विचारी काही नाव दिला पायी. अरे लक्षणं सांगितली तुमची आणि तुमचा परमार्थ कसा चाललाय ही लक्षणं त्यांनीच वर्णन केली. योगी पवन मनाता संतांच्या उपकाराची महती सांगताय. संतांचे उपकार मद निरंतर जागे झाले. तुम्हा आम्हाला जागत केलं. आता तुम्ही झोपेचं सोंग घेतलं असेल त्याला मात्र संत पण काही करू शकत नाही आणि देव पण ब्रह्मात्मी वाणी एक वेळ पडता कानी विद्याने जन्मेची पडी जाग राहण्यासाठी काय करावं लागेल. गरी रे मना तू
रामदास बाबांनी, रोहिदास बाबांनी, नाना बाबांनी, ज्ञानेश्वर बाबांनी, गोविंद बाबांनी, देशमुख बाबांनी बाबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य केलेलं आहे. गेले दिगंबर आणि राहिल्या त्या कीर्ती उगीच कीर्ती नाही राहिली. जागा केलं जागा. तुम्ही जागा होत नाही. जागा होण्याकरता नामदेव महाराजांना सुद्धा आराधना करावी लागली देवा पुढे. नामा म्हणे मना काय कळ्या भाकरीचे काळे आमचे उद्धट होणार. कोणता पुरावा दिला आता मी? ते ज्ञान हृदय प्रतिष्ठे मग शांतीचा अंकुर कुठे विस्तार प्रगटे बहु प्रगटे विस्तार काल मारला घातली तरी एवढा बोलायला लागला तो काय करील? त्याला अनुभव असा आलेला आहे. देवी जीव शिवा अवजटी भक्तीच्या पेठे झाली या भेटी आत्मसाक्षात्कारे पडे मिठी ते संधीमध्ये ते अनिवार्य किंवा जीव अनिवार्य रोदन. अरे हे जोपर्यंत होत नाही बोलाचाच भात बोलाचीच कडी जीवन आठवण तृप्तदा आनंद झाला
शिकाचा दोन हाताचा ही कृपा झाली बरं का. तेव्हा माणूस बोलेल तो जो द्वैतावर ओळखायचं, भक्ताला कसं ओळखायचं. जो द्वैतावर बोलत असतो तो अभक्त आणि जो तत्व सोडून बोलत नाही तो भक्त. मला कुणाला राहिला एका जनार्दनी आयचे आत सात्विक भाव उत्पन्नची होता देव कृपा करी तयावरी. मग आता देवाची कृपा झाल्याच्या नंतर तो भटकेल का. नंतर भटकेल तो बाबा. अगोदर अनुग्रहाच्या आधी ते सांगतो देव याद यारे लागे. अनुग्रहाच्या आधी याद तरी यारे लागे माझ्या मागे मागे आधी देतो पोटभरी पुढे म्हणाल तो बरी. आपण गेलो श्रीकृष्णाने बोलवलं विष्णुंभराचा अवतार. विश्वंभराचा अवतार आहे. सखा माझा बंडोबा. सखा माझा सर्वच आहे बरं ते. बंडोबा तेरोबा बाबा नंदन बाबा नारायण बाबा रोजर बाबा नाना बाबा नंदने बाबा गाडगे बाबा तुम्ही सगळे तुका म्हणे हात सर्व त्याच लायकीला तुम्हाला नेलंय. आता नेण्याचं काही तुझी संगती आमची झाली निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुझी संगती बाबा तुमच्या संगतीने नाही देखील ते मिळे. माझी 41 वर्ष बेड्यावर गेली संतवाड्यावर. माझे ध्वजस्थान ज्यांनी आम्हाला वाट दाखवली सत्यवान महाराज ते मला बेड्यावर घेऊन गेले होते. ते म्हणतात ते ओपन करायचं संत वाड्यावरती. सावळाराम बाबांच्या त्या संत वाड्यांवरती 7 दिवसाचा सप्ताह भरायचा. माझं संपूर्ण कुटुंब तिथे जायचं. पण या सुखाला पात्र कोणी केलंच नाही. तुझी संगती तुम्हाला केलं असेल तुम्ही तुझ्या त्यांचीच काय 33 कोटी देवांची नावं घ्या. माझ्याशी कोणी संतांची कोणी आर्जित करू नका. जे केले ना मला एकच म्हणाला आपल्या बाबाला तुझ्या त्या बाबाला आपण जर बाबाने म्हटलं तर आपल्या बाबाला कोण म्हणेल. मग त्याला आपल्या बाबाचा आपल्या आईला नवरा बनवायचा बाबा म्हणण्याकरता नका काय गेला 1 वर्ष आतमध्ये गेला. दुसऱ्याच्या आईला आई म्हणायची हे मी मान्य करतो. पण दुसऱ्याची आई माझी आई होऊ शकत नाहीये. इथे आता सगळे बसलेले आहेत माऊली. या माऊली आजच प्रसूत झालेल्या आहेत. त्यांना बाळ झालं जाऊया 10 दिवस म्हणूया. 10 दिवस झालेले त्यांना बाळ आहे आणि प्रत्येक जण आपल्या बाळाला दूध पाजतायत अशी त्यांची अवस्था आहे. 10 जणी प्रसूत झालेल्या आहेत. 10 जणींमध्ये एखादीचं बाळ जर रडायला लागलं मग सगळ्या बायांना पानं फुटेल का. बायांना तुम्ही सांगा. मग जिचं बाळ आहे तिला फुटेल का सगळ्यांना. जेणे न फुटे प्रेम पाना
अच्छा तिचं बाण रडतंय. मग आता माझ्या आपण ज्या कुटुंबामध्ये जन्माला येतो त्या सगळ्या काकू आपल्या आई आहे हे मान्यच करावं लागेल बर का. पण ज्या वेळेला आपल्या आई वडिलांचा महिमा सांगावा की काकू काकूंचा सांगावा प्रसंगाला जिथं दूध पिलंय तिथं सांगायचं. पण आता आई वडिलांचा महिमा कोणी जिथं दूध पिलंय ना तिचा महिमा गायचा. माझ्या बाप केवळ काशी त्याच्यामध्ये पण वाचवला. त्याच्यानंतर माझ्यावरती आघात आला. मेल एक्सेप्टचं मोठं इंजिन ते डिझेल इंजिन मोठं मेल एक्सेप्टर लागतं त्या इंजिनवर मी समोरच पडलो. मला 3 पोस्ट रेडी पासून तर सकाळच्या पोस्ट पर्यंत लाटीत नेलं मुळीसारखं. काय मुळीसारखं लाटीत नेलं तरी सुद्धा हातावर लोक ही सेवा करण्याकरता बाबा सांगायचे बरं का. त्याच्यानंतर कोरोनामध्ये मी माझा मुलगा आणि माझी मिसेस तिघं कोरोनामध्ये गेलो आणि मला तर माझी ऑक्सिजन लेवल एकदम खाली आली होती. 4 दिवस मी ऑक्सिजनवर होतो. पुन्हा मला परत पाठवलं. पडता जड भारी दासी अहवारी मग तो दिशील आर गाडी सुदर्शन. असा महात्माच्या भाग्यात हार गाडी सुदर्शन. नामाच्या चिंतने वेगळे पडती बारा वाटे मग तो दिशील आर गाडी सुदर्शन. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण मग तो दिशील आर गाडी सुदर्शन. स्वतःने करले भजन कड्यानो स्वतःने करले भजन. नाहीतरी पाया जाईल जन्म जन्म स्वतःने करले भजन स्वतःने करले
यावर मला बोलायचंय. मी आज सात्विक भाव माझे डोळे साक्षी देत नाही की त्याच्यापूर्वी मी कधी पाहिले. काही लोक म्हणतायत मेल्यावर सुद्धा आता सात्विक भाव होत आहे. जर आपल्या घरी कोणी माणूस मेला तर ते आता सात्विक भावाचे लक्षण आहे, ते दुःखाचे लक्षण आहे. माईक रडणे येते, या रडण्याचं वर्णन वेगळं सांगितलेलं आहे. ते अर्ध सात्विक भाव मी कधीच पाहिले नव्हते. आणि यांनी ज्या वेळेला माझ्यावरती सत्वन महाराजांनी अर्ध सात्विक भावाचा पुरावा ठेवला, तुकाराम महाराजांचा कंठी प्रेम जाते राम रूप ज्ञानदेव म्हणे मटा आत्मदेवा अखंडित. अरे कधीच ऐकलं नव्हतं हे. आज जाती भाव कधी पाहिले नव्हते. आणि जेव्हा पाहिले ना तेव्हा ते शब्द आहे त्या भक्ताचे. काय अंतरी सुखाची झाली जोडी, बाह्य रोमांच उभी बुडी, त्याची आत्मा सुखाची गोडी नाही रोगडी प्रवाहे. हे ज्या वेळेला मला सुद्धा आलं ना त्यावेळेला गुरु प्रचिती, आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती. काय तुझी हे संगती म्हणजे तुमच्या संगतीने तुझी हे संगती आमची झाली निश्चिंती. नाही देखील ती मिळे भोग सुखाचे सोळे, संत संगतीने थोर. या आनंद संप्रदायामध्ये प्रवेश केला. 1998 मध्ये 1.5 दिवसाचा मेळावा आमच्या सत्यान महाराज जय किंवा आमच्या मंडळाने सगळ्यांनी आयोजन केलं. आणि त्या 1.5 दिवसाच्या मेळाव्यामध्ये आखणी करत असताना हे आले, नाना महाराज आले. आणि नाना महाराज मला बोलले, म्हणजे आम्हाला सगळ्यांना बोलले, पण त्यातल्या त्यात मी त्या शब्दाचं परीक्षण केलं की भाऊ समाज तुम्हाला भरपूर पैसा देणार, आम्हाला पैसा देणार तुम्हाला, आणि आजही द्यायला तयार आहे, लाखो रुपये देतो, तुम्ही कार्य करा. पण नाही, मी नकार देतो. हे सबकी बस की बात नाहीये. त्यावेळेला सांगितले हा पैसा जर तुम्हाला मिळाला, कदाचित पैसे उरले, तुमच्या प्रपंचाला लावू नका. आणि तिथून शपथ घेतलेली आहे, मोहनी रसला माया दीप आपले माझे आतापर्यंत समाज भरपूर पैसा देतो. माझ्या ज्ञानेश्वर बाबांनी सुद्धा पैसे घेतलेले आम्ही पाहिले नाही. आमच्या समोरच बसलेले गाडगे बाबा, सोमाचे बाबा,
यांनी पाकिटं घेताना आम्ही कधीच पाहिलं नाही यांना. कोणी दिलं तर घ्यायचं आहे, कुठल्या शास्त्रात दिलंय. एखाद्यानं घातले दुकान त्याची आली अशी झालं. संत उदार जे उदार असतात ते पुन्हा मागतायत का? नाही ना. विदेवरी ज्यांची पाऊले समान तोची एक दानशूर. काय चाललंय तुमचं? मग आताची सगळे आहेत का? पूर्वी नव्हती का? पूर्वी सुद्धा होती. अरे तुम्हाला दिलंय नाही, वैभव दिलंय ना. काय या वैभवाने तुम्हाला आनंद लुटायचा आहे. दिले इंद्रिय हातपायकानं डोळा मुख बोला या वचन हे भेटू जोडसी नारायण ना हे जीवपण. हे सगळं तुम्हाला दिलं. सगळं समजा गौरव सुद्धा नाहीसा केला तरी सुद्धा तुम्ही का भीक मागता? तुम्ही श्रीमंताची मुलं आहात. आमचा बाबा श्रीमंत होता बरं का. मग श्रीमंताची मुलं भीक मागतील का? पण पूर्वी सुद्धा ही मुलं होती बरं का. तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. का भीक मागताय? तर मी तिथून व्यासपीठावर ठासून सांगतोय, ज्याला पूर्णत्वाचा अनुभव नाही आला तोच भीक मागणार. ज्याला पूर्णत्वाचा, ज्याच्या रोमारोमामध्ये 3.5 कोटी रोमारोमामध्ये ज्याला अनुभव आला असेल तो भीक लाचार होऊ शकत नाही. समाजाचे खिसे कापू शकत नाही. समाजाची पॉकेटमारी करू शकत नाही. समाजाचा विश्वासघात करू शकत नाहीये. हा तुम्हाला तुमच्यावर उपकार केले. हा विनामूल्य तुमच्याकडे निरोप आलेला आहे. तुम्हाला विनामूल्य आज समाजापर्यंत पोहोचवायचं आहे. आम्ही करतो यात नवल नाही. अनेकांचे कसे करतील याकरता तुम्हाला पुढचं कार्य आहे. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जन लोकांची कापो मान. असं कार्य करायचंय. गोड म्हणून कार्य करायचंय. ही तुम्हाला आम्हाला दिलेली जी वाणी आहे ती संतांनी बाहेर गेली अमृतवाणी आहे. त्याचा जसा स्वभाव असेल तसा तो बोलेल. तुम्ही शब्दांवरनं परीक्षा करताय, माणसाच्या कार्यावरनं परीक्षा करायची. बाबा जे सांगायचं नाही ते आता सांगतोय. आगरी समाजाने किती मोठा व्यापक आहे तो आगरी समाज. त्यांनी मला गौरवलेला आहे. मला पुरस्कार दिलेला आहे. अरे नवे त्या संतांनी सुद्धा माझा गौरव केलेला आहे. आमची अभद्रवाणी, आमचं आचरण शुद्ध नाही तरी सुद्धा अभद्रवाणी आहे आमची. आम्हाला धड बोलता येत नाहीये, धड साधता येत नाही, ग्रामरचा अभ्यास नाही, व्याकरणाचा अभ्यास नाही, तरी सुद्धा संत आम्हाला का जवळ घेताय? थोडस विचार करण्यासारखा भाग आहे. मुखे सांगे ब्रह्मज्ञान ज्याचा पूर्णत्वाचा अनुभव नाही आला तो घेणारच. तो आपली आय कुठेतरी ज्ञानोबांच्या नावानं, तुकोबांच्या नावानं, श्रीपादबाबांच्या नावानं लोक हे आपलीच माणसं बोलायचे पूर्वी. आणि आपण काय करून राहिलात तुम्ही? राज्याची कांता काय भीक. हाची नेम आता न फिरे माघारी बैसले शेजारी वडिले सावळे परब्रह्म. या स्थितीला असेल तर ठीक आहे, नाही तर बोला चिंतकडे असं. मुखे सांगे ब्रह्मज्ञान जन लोकांची कापतो मान. ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी. कथा करीतो देवाची अंतरी आशा बहुलोभाची. ज्ञान सांगतो नासी नाही अनुभव आपणासी. तुका म्हणे तोची वेळा, तुका म्हणे तोची वेळा. त्याचा आपण फुकाटण्या जोडायचं. तुका म्हणे तोची वेळा. कुणाही जीवाचा न घडव मस्तरो वर्म सर्वेश्वर. ऐकायची तुम्ही, हे आपल्याला शिकवण आहे. ही आचरणात आपण आणली पाहिजे. काय माझा पुरावा गेला. हा तुका म्हणे तोची वेळा त्याच्या अनुभवी थोबाड थोडा. ज्ञान सांगतो जनासी नाही अनुभव आपणासी. कार्य कसं करायचे
गेल्यानंतर हजारो पुरुष किंवा हजारो समुदाय आपल्याकरता लढला पाहिजे. त्याच्याकरता गोड बोलायचं, गोड बोलून त्यांची खिसे कापायचे. एक तर असे म्हणाले की दीपाबाबांनी उपकार केले नाही, तर ही गोष्ट मान्य आहे, पण हरिप्राप्तीचे उपाय त्याने साधन एक पुरावे गेले त्यांना धुलीच मिळाली, उपकार केले नाही. दुसरा म्हणतो त्यांनी खिशातून नाही. अरे काय करणार? एक तर म्हणतो त्यांनी झोळीतून नाही, आनंदाच्या मध्ये त्यांनी झोळीतून नाही दिली. झोळीतून नाही दिली ही गोष्ट मान्य आहे बरं का. कशाला आला तिकडं झकमारी करायला? कार्य असं करावं लागेल तुम्हाला निर्भयपणे. माझ्या श्रीपाद बाबांनी निर्भयपणे कार्य केलं. धर्माचंच कार्य करायचंय, पण कशा तऱ्हेने करायचंय? कृष्ण उतारे व्यासपीठावर नाही ना, जे बोलण्याचं धाडस आहे त्यांच्यामुळे. दादा 2 शब्द आता बोला, 2 शब्द उद्या बोला, असं करून बरं का हा निरोप सांगायला मिळतोय. मला अनुग्रह झाला आणि त्यावेळेला हे सकाळी उठलं की लगेच बाबांचं इकडे तिकडे आपल्या साधकांचं कुठे कार्यक्रम असला की ते निघून जायचे. 4-5 दिवस झाले. ज्या दिवशी अनुग्रह झाला त्या दिवशी मी ऐकलं होतं देवाची वारी, पण मी बसलो काहीच पैसे मी बसलो देवाच्या समोर. पण त्याचा तसा भाव आहे, त्याला तसा तो लाभ होतो. बसलो तर माझ्या पायापासून तर डोक्यापर्यंत मी नितळलो. माझं संपूर्ण अंग ओलं चिंब झालं, पण माझ्या डोळ्यातून अश्रू नाही आले. डोळ्यातून अश्रू नाही आले. अश्रू न आल्यामुळे माझ्या मनाला खिन्नता वाटली. आपण या मालिकेमध्ये आपण प्रवेश केला आहे आणि यांनी सांगितलं का अनुभव लगेच येतो, नाही आला तर आम्हाला जाळा. पण मला काही जसा हवा तसा अनुभव आला नाही. मग तुका सत्यवान महाराजांना मी 4-5 दिवसांनी यांना कधी भेटतोय, पण ते भेटत नसेल. पण एक दिवस मी आता निश्चय केला की लवकर जायचं यांना भेटायला. जर मला अनुभव आला नाही, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतोय, गुरु हा संत कुळीचा माझा, गुरु हा प्राण विश्रामा माझा, गुरु विन देव नाही तुझा.
मी आत्महत्या करणार, मी प्राण त्याग करणार. सत्यवान महाराजांना जाऊन मी भेटलो, माझ्या जीवाची तल्लख वल्लख झाली बरं का. आणि जाऊन भेटलो, भाऊ मला काही अनुभव आला नाही. तुम्ही तो म्हणता अनुभव येतो आणि त्या अनुभव तुम्ही जो माझ्या पुढे तुकाराम महाराजांचा मांडला, त्या अनुभवामुळे मी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकले. मला जर अनुभव नाही आला की मी प्राण त्याग करेन, जेव्हा मला नाही अनुभव आला, कसा येणार नाही, सगळ्यांना तुम्हाला कसा येणार नाही. बसा, वास्तविक विनियोग द्यायची गरज नाहीये, पण कुठेतरी संशयाला जागा असली तर ते द्यावं लागतं. एक घ्या, दोन घ्या, असं ते करावं लागतं. मग त्यांनी ती रीत दिली मला, आणि रीत दिल्याबरोबर सद्भावे निज भजन करी, हृदयी प्रगटता श्रीहरी, तेवी देहीची चिन्हे बाहेरी, सणा माघारी पालटती, ते काळीचे हेची चिन्ह, पुलकांकित घेऊन नैनी आनंद जीवन, हृदय परिपूर्ण स्वानंद, आयसी नुपदता माझी भक्ती. उद्धवा, आयसी नुपदता माझी भक्ती, मग करची होय विषय विरक्ती. विरक्ती, वैराग्य आणि आचरण त्याच्याला म्हटलं हे तरी माहित आहे का? तो भीक मागणार नाही ज्याच्याजवळ हे सगळं लक्षण असेल तो. पदता माझी भक्ती, मग कैची होय विषय विरक्ती. विरक्तीनं माझी प्राप्ती, मोहे निश्चिती. उद्धवा, ही सांडोनी भजन अवस्था, जे ओरिजिनल भजन दिले ते हे सांडोनी भजन अवस्था. नाना साधनी दयाच करिता, माझ्या आत्मानुभव सुखाची वार्ता, न करे हाता कल्पांती. अंतर्मुख झाले वरिते जन, तेने जनार्दन प्रगटला. नयनी लोटला प्रेमे महापुर, कापते शरीर करकरा. स्कुंद स्कुंदनिया करीते रुदन, आदात जेई. नैनी लोटला प्रेमे महापुर, कापते शरीर करकरा. मुक्ताबाई म्हणताय, आय मुक्तामणे आईसे, जाहिया वाचून परमार्थशील वाचते. असा अनुभव मला आलाय, तुकाराम महाराजांना पण आला. म्हणून ते दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणताय, काय वागे उतराई आणि ठेविता जी ताई. माझं संपूर्ण जीवन किंवा मी जीव जरी भगवान टाकला तरी संतांच्या कृपेमध्ये मी उत्तीर्ण होऊ शकत नाही तिसऱ्या चरणामध्ये. असं त्यांनी शिकवलं की बाबा घाबरू नका, सगळ्यांना येतो, तुम्हाला पण येणार. करुणी सायाचं शिकून व्यासपीठावर बोलतोय ना, माझे हृदय स्थान श्रीपाद स्वामी त्यांच्या तोला मोलाचे, त्यांनीच घडवलं, ते स्वतः घडले, आम्हाला घडवलं. माझ्याकडे विशीर वेळ नाहीये. तर सहज बोलणे, सर्वांना तुम्ही त्याच्यामध्ये सहज बोलणे, हित उपदेश, सायाचं शिकवणी. 3 चरण झालेले आहेत. आणि आता आपण नामस्मरण करूया. विठ्ठल रुक्मिणीचं.
मुख्य महाविष्णूची कृपा आहे. मुख्य महाविष्णूच्या या सर्वांच्या रूपाने अवतरणाला आले. स्वतःचा आनंद स्वतःच निर्णय करत. ऐकणाराही तोच आहे, बोलणाराही तोच आहे. तुका म्हणे वत्स रेणुवेच्या चित्ती ते वत्स आहे ना, काल परवा जन्माला आलेले ते वत्स ते मालकाच्या घरात आहे. आणि पुढे गेले चरायला ते 2 मैलावरती. नामदेव महाराजांची तारा सांगतोय तुम्हाला कशी झाली. लगेच छान दिला नाही नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना लय बोलावं लागलं, आठवण करून द्यावी लागली देवाला. देवा तू कोणाकोणावर कृपा करावी केली तू. नामा म्हणे करा करुणा केशवा तू माझा त्याच्या मालिकेमधलं काय माझी मनीचा दानोनिया भाव आणि तो करी उपाव नाचे डाळी पिकी प्रेमे अंग धरणी लोटी माझे सगळे ते सज्जने समेत आहे. हस्ती रट्टी परकी एकावरी त्यांच्याकडे ते शब्द आहे. किंवा संत भाग्याचा उदय झाला संत संग मद घडला येणे आनंदाची निरंतर. ही भक्ताची लक्षणे ती सगळी त्यांना किती त्रास द्यावा लागला आपल्याला डायरेक्ट दिलं ते श्रीपाद बाबांनी. म्हणून अन्य कोणाला इकडे आणलं का आमच्या समोर तरी नका आणू. तुम्हाला तुमचा गाजा वाजा करायचं तुमच्या घरी करा, अन्य कुठेही करा. मालिका सोडून मालिकेतल्या कुठल्याही मालिकेतल्या सार्थाचा तुम्ही गौरव करू शकता, कारण तो त्या योग्यतेचा आहे. इथं पुरावा काय दिलाय. माझे सखेचे सज्जन भोळे भाविकारी जन न धरी ती लाज नाही जना सवे काज. पुढच्या चरणामध्ये त्या सज्जनाची लक्षणे सांगितली. तुका म्हणे दाटे नेत्री कंठी जळ लोटे माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. विमान आलं होतं न्यायाला. आम्ही जाणार की नाही जाणार. बाबा सांगायचे तुका आकाश एवढा मग आम्ही पोटा घालून आलोय का. बाबाचे शब्द आहेत. आम्ही पण आणि तो आमचा अनुभव आहे. ते वैकुंठाला गेले विमान आणि आम्ही
नामाच्याच विमानाने आलो आणि नामाच्याच विमाने जाणार. निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सगळे परोनेरी विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. असा भक्त पाहिजे. अशा भक्ताची लक्षणं सांगितलंय. भक्त ऐसे जाणा देही उदास गेले आशा पास निवारोनी विषय त्यांचा झाला नारायण. बस त्याच्या कर्तव्य निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे निम्ने ते पुरते अधिक ते सरते करुणी दे आवे तुमचे विनवित असे काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्यांची रावे उत्तराई ठेवीत आहात बाई. जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यांची रावे उत्तराई ठेवीत आहात बाई. जीव थोडा तुका म्हणे वत्स गेलुएच्या चित्ती आणि तैसे मज येती सांभाळित. त्याप्रमाणे जसं गायीच्या अंतकरणामध्ये आपल्या वाक्यामध्ये बद्दल निरंतर सदैव सदा सर्वकाळ ममत्व असतं तसं संतांचं आपल्यावर सदा सर्वकाळ कृपा करुणा दया असते आणि त्या दयेला आपण सगळे पात्र झालोय म्हणून एक कार्य घडतंय. इथे एकच लीला करले जे सर्व भावे मज भजले त्या आईला तरी सगळे माया जाळ करविली तैसी केली प्रकट वाकरिका नीट देव जाणे. तेव्हा तुमच्याच कृपेने तुम्ही आव्हान जर नसतं दिलं तर या मुखातून हा रेडा तरी बोलला नसता. तुमच्याच कृपेने ते दोन शब्द संतांचा महिमा आपल्या बंडोबा बाबांच्या पुण्यतिथीवर सगळं तसंच बोललं असेल. त्यांना किंवा शास्त्राला मान्य किंवा संतांना अभिप्रेत असेल असंच काही बोललं असेल असे काही सांगता येत नाही. तेव्हा हे वाक्पुष्प तुम्हा संत सज्जनांच्या बंडोबा बाबांच्या केरोबा बाबांच्या श्रीपाद बाबांच्या रामदास बाबांच्या नारायण बाबांच्या रोहिदास बाबांच्या नाना बाबांच्या ज्ञानेश्वर बाबा झंझणी बाबांच्या गोविंद बाबांच्या शिंदे बाबांच्या भगवान महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या तुम्हा सर्व देववृंदांच्या संत महंतांच्या चरणावरती अर्पण करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विनंती.
सर्वशांत